नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर इथे ना मी माझ्या घरातल्या घटाची एक छोटीशी झलक तुमच्यासाठी शेअर केलेली आहे। घरात घट बसल्यावर किती प्रसन्न वाटतं ना। तर घरातील घट म्हणजे सुख आणि समृद्धीचं प्रतीक असतं। याच्यानंतर माझी मुलगी आहे, तिला शाळेमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली होती ज्याच्यात तिला पोहे बनवायचे होते। त्याचा व्हिडिओ मी शूट केला। तर मुलं आहे ना स्वतःहून काहीतरी बनवतात, त्याची जी एक्साइटमेंट असते, जी उत्सुकता असते ना, त्याची छोटीशी झलक मी यामध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे। त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो। तर इथे ना मंदिराभोवती मस्त अशी लाइटिंगची कमान केली होती। आमच्या इथे ना रोडला गणपतीचं आणि दुर्गादेवीचं खूपच असं सुंदर मंदिर आहे। तिथे आम्ही पाया पडण्यासाठी गेलो होतो। तर तिथे ना विठ्ठलाची खूप अशी सुंदर मूर्ती होती। तर मंदिरातील वातावरण ना खूपच प्रसन्न होतं। सकाळी सकाळी ना माझ्या घरात कामाची खूप गडबड असते। त्याच्यानंतर ऑफिसचं काम आणि ऑफिसची ड्युटी झाल्यानंतर माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर इथे मी मूग शिजत ठेवले होते आणि त्या मुगाची रस्सा भाजी मी केली होती। तर ही भाजी ना खूप झटपट होते आणि टेस्टी लागते। तर हिरव्या मुगाला मस्तपैकी जिरी, मोहरी, लसणाची खमंग अशी फोडणी दिली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं, हळद टाकली, मीठ टाकले आणि मूग टाकल्यावर चांगलं उकळू दिलं। तर अशा प्रकारे केलेली मुगाची भाजी मला खूपच आवडते आणि ही डिश खूप हेल्दी आहे। याच्यासोबत मी केली होती भाकरी। भाकरी बनवल्यानंतर मी ताटं वाढून घेतली आणि जेवण केलं। याच्यानंतर आपलं रेग्युलर काम साफसफाईचं। साफसफाई झाल्यानंतर मी थोडा वेळ माझ्या गॅलरीत येऊन बसले होते। रात्र होती त्यामुळे सगळीकडे शांतता होती। दिवसभर रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।